श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसांच्या कमेंट होता की आम्हाला आता पारायण करायचं आहे आणि त्यासाठी संकल्प सोडायचा आहे. ते संकल्प कसा सोडायचा आहे तर त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघूया. आणि सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे संकल्प कसा सोडायचा आहे. तर सर्वात पहिले एक छान आसनावर बसून छान एक स्वच्छ घासून तामण घ्यायचं आणि एक गडवा भरून घ्यायचा पाण्याने. आणि उजव्या हातावर छान 1 चमच पाणी घ्यायचं, त्यामध्ये तांदूळ, हळद, कुंकू हे वाहून घ्यायचं. आणि आपल्याकडे जर फूल असेल तर फूल वाहायचं, नसेल तर आपण तुळशीपत्रसुद्धा घेऊ शकतो. आणि आपल्या मनातील जे काही इच्छा असतील, बरेच दिवसांचे आपले काही प्रश्न सुटत नसतील, आपण काही अडचणीमध्ये गुंतलेलो असेल आणि काही व्यक्ती आजारी असतील, अशा काही बरेच जणांचे बरेच काही वेगवेगळे प्रश्न असतात, ते तुम्ही स्वामी महाराजांपुढे मनापासून मांडले तर स्वामी आपली मनापासून मागितलेली इच्छा नक्की पूर्ण करतात. आणि तुम्ही सुद्धा एक इच्छा मांडून पहा आणि छानपैकी पारायणाला सुरुवात करा. पारायणाची इच्छा संकल्प हा पहिल्याच दिवशी केला जातो. पारायण हे प्रत्येकाचं 7 दिवसाचं असते, तर कोणाचं 21 दिवसाचं, तर कोणाचं 11 दिवसाचं, अशा वेगवेगळ्या पद्धती असतात. तर तुम्ही जसं केला तर संकल्प हा पहिल्याच दिवशी सोडायचा असतो. नंतर दुसऱ्या दिवसापासून डेली आपलं पारायण वाचायला सुरुवात करायची. अशा प्रकारे आपला संकल्प हा पूर्ण होतो. मी तर माझी डेली सेवा करते, ती म्हणजे नित्यसेवा. आणि पहिले स्वामी स्तवन वाचून घेत असते, नंतर स्वामीचरित्र सारामृताचे जे 3 अध्याय आहेत ते वाचून घेते आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् महेश्वरा हा मंत्र म्हणते. आणि नंतर जे 11 माळा आहे ते 11 माळ घेते. अशी माझी छोटीशी साधी सिंपल सेवा आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असाल नक्की चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा. आणि चलो भेटूया आता नवीन अशी व्हिडिओ बघण्यासाठी. चॅनलला नक्की लाईक करा. चलो बाय.